राज्यामध्ये महाराष्ट्राचं काय परिस्थिती आहे आता? तर महाराष्ट्र हा एका कमालीच्या वैचारिक दुष्काळात जगणारं राज्य आहे. आणि त्या वैचारिक दुष्काळाचं एक महत्वाचं कारण सर्व पातळीवर लोकांचं वाचणं, चिकित्सा आणि प्रश्न विचारण्याची उर्मी संपणं. आमच्या घरातल्या 4 भावंडांमध्ये मी वाचणारा निघालो, बाकीचे लोक कशाला वाचतोस असं म्हणणारे निघाले. त्यांचं असं म्हणणं आहे की तू फुकट पैसे घालवतोस, तुला घरात हे सांभाळण्याची काही सांभाळणं झेपतंय का? आणि असे काही लोक मला भेटले, तुमच्यापैकी अनेकांना ज्यांच्या घरात पुस्तक आहेत. असा एक वर्ग आपल्या समाजात आहे की जो तुमच्या घरात बरी पुस्तकं दिसली की म्हणतात लायब्ररी काढली आहे का? म्हणजे माणूस स्वतःहून काही वाचू शकतो याच्यावर एक सामूहिक मन म्हणून आपला विश्वास नाहीये. विवेक वसा फाउंडेशन पुणे यांनी आयोजित केलेल्या वाचक पुरस्कार कार्यक्रमात आज मराठीसाठी जे सातत्याने प्रयत्न करत आहेत ते डॉक्टर दीपक पवार यांनी सध्याची महाराष्ट्राची परिस्थिती, वाचन संस्कृती, राजकारण तसेच महाराष्ट्राचं भवितव्य काय या विषयावर उत्तम मार्गदर्शन केले. त्याचा हा भाग आपल्यासाठी. विवेक वसा फाउंडेशनच्या वतीने मला या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं, त्याबद्दल मी सगळ्या टीमचा आभार मानतो. 5:30 वाजता हा कार्यक्रम सुरू होणार होता आणि मी इथंच वरती राहतोय. 5:30 वाजेपर्यंत मला काही विवेकचा फोन आला नाही. त्यामुळे मला असं वाटलं की सर्व कार्यक्रमांच्या प्रथेप्रमाणे बहुतेक श्रोते आलेले नाहीये. तर मला प्रथमेश पाटील असं म्हणला खाली येऊन, मग तिथे माझ्याकडे येऊन की नाही हॉल भरला आहे. पण म्हणजे असा कॉन्फिडंट आयोजक मी फार दिवसांनी पाहिला की हॉल भरला आहे. आणि आता मला त्याने सांगितलं की हॉल छोटा आहे, पण छोटा हॉल असण्याचा माझ्यासारख्या वक्त्यांना फायदा असा होतो की माझ्या कार्यक्रमासाठी लोक उभे राहून माझं भाषण ऐकत होते असं सांगण्याचा एक मला. या कार्यक्रमाला उषाताई आहे, अविनाश आहे, इतरही मराठीच्या चळवळीशी जोडली गेलेली अनेक नवी मंडळी आहेत. मला इथं आमंत्रित केलं त्याच्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. गंगाधर सत्वधर यांचं मी अभिनंदन करतो, त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल. वाचणाऱ्या माणसांची संख्या नितांत वाढली पाहिजे आपल्या राज्यामध्ये. आणि वाचणाऱ्या माणसांची संख्या वाढली पाहिजे म्हणजे ज्यांना फक्त कव्हर वाचता येतं अशा पलीकडच्या माणसांची संख्या वाढण्याची गरज आहे. कारण नुसतं कव्हर वाचलं एखाद्या माणसाने की काय होतं ते आपण 3 दिवसांच्या पूर्वी पाहिलेलं आहे. कुठलाही थोडंफार वाचनाशी संबंध असलेला माणूस पुस्तकाबद्दल चर्चा करताना शिवीगाळ करत नाही. वाचनाशी दुरान्वयाने संबंध नसलेल्या माणसालाच अशा पद्धतीनं बोलता येतं. कारण ज्याने काही वाचलेलं असेल तो माणूस समोरच्यावर टीका करताना त्याचे युक्तिवाद पण आपल्या वाचनाची अभिव्यक्ती व्यक्त करणारे असतात. आपल्याला जे काही 2014च्या नंतर नवं स्वातंत्र्य मिळालेलं आहे त्या नव्या स्वातंत्र्यामध्ये नेमकी नवी काय परिभाषा आपण वापरायची याच्याबद्दल अजून लोकांना विचार करायला वेळ मिळालेला नाहीये. कारण अजून मुसलमानांचा बंदोबस्त पुरेसा झालेला नाहीये. मुसलमानांचा झाला बंदोबस्त, ख्रिश्चनांचा झाला, मग बौद्धांचा व्हायला सुरुवात झाली की मग आपण भाषेचा बंदोबस्त करण्याच्या मागे लागणार आहोत. दरम्यानच्या काळात आपण सगळे लोक आपल्याला जमेल तशा पद्धतीने थोडंफार वाचू शकतो. प्रॉब्लेम असा आहे, तो प्रॉब्लेम असा नाहीये की जे लोक आता आपल्याकडे सत्तेत आहेत त्यांच्या वाचनाचं एवढं दुर्भिक्ष आहे, त्यांच्याकडे वाचनाचा एवढा दुष्काळ आहे की समजा एखादं पुस्तक त्यांच्या भूमिकेला विरोध करणार आहे असं आपल्या लक्षात आलं तर ते आपल्यालाच त्यांच्या लक्षात आणून द्यावं लागतं की हे पुस्तक तुम्ही जाळू शकता, हे तुमच्या विचारांच्या विरोधातलं पुस्तक आहे, यामुळे तुमच्या भावनांना धक्का पोचला पाहिजे. त्यांच्या भावना अशा आहेत की त्यांच्या भावनांना धक्का पोचणाऱ्या गोष्टींची यादी पण आपणच त्यांना करून देण्याची गरज आहे. इतके बुद्धिमांदे असलेले लोक या देशामध्ये आज सत्तेत आहेत, महाराष्ट्रात पण सत्तेत आहेत. आणि अशा पार्श्वभूमीवर आपण वाचनाबद्दल बोलतो आहोत. सर्वसाधारणपणे वाचनाबद्दल बोलत असताना आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये एक वक्त्यांचा वर्ग आहे
पुण्यामध्ये तर खूप आहे, कारण पुणे हे आतापर्यंत महाराष्ट्रातलं सांस्कृतिक शहर म्हणून गणलं जात होतं. दरम्यानच्या काळामध्ये तुमच्याकडच्या काही लोकांनी शनिवार वाड्याला रंग लावायचा, इथल्या भिंती बनवायच्या, अशा प्रकारच्या नवसांस्कृतिक धंद्यांमध्ये फार गती मिळवलेली असल्यामुळे अंबाबळवंत चौकातल्या पुस्तकांचं काय करायचं हे अजून काही तुमच्या लोकांचं ठरलेलं दिसत नाही. पण या सगळ्या वातावरणामध्ये जेव्हा आपण वाचायचं असं म्हणतो, वाचायचं कशाला असं म्हणतो, तर मुळामध्ये मला असं वाटतं की वाचणं ही एक प्रत्येक माणसाची खाजगी गरज आहे. म्हणजे माझे वडील गिरणीत कामाला होते, आई 7वी 8वी शिकलेली, ती बऱ्यापैकी वाचायची, थोडं वाचते अजूनही. म्हणजे मला असं वाटतं की तिचं जर आधी आमच्या आजोबांनी लग्न केलं नसतं तर ती शिक्षक झाली असती आणि कदाचित जास्त वाचलं असतं. पण बरं, एखाद्या घरामध्ये बाईने पुरुषाने वाचू नये याची व्यवस्था करणारे लोक पण त्याच घरात असतात अनेकदा. त्यामुळे विशेषतः बाईच्या बाबतीमध्ये तिला पुस्तकच उपलब्ध होऊ नये, तिच्या हातामध्ये चांगल्या गोष्टी लागूच नये, अशा प्रकारच्या व्यवस्था आपल्या कुटुंबांमधनं होतात. मी तुम्हाला मगाशी जे सांगण्याचा प्रयत्न करत होतो ते असं की आपल्याकडे 2 प्रकारचे वक्ते आता अलीकडच्या काळात झालेत बघा. एक मोटिवेशनल स्पीकर आहे, ज्याचं सारखं सांगतात की यातनं प्रेरणा घ्या, त्यातनं प्रेरणा घ्या, कशातनं तुम्ही यशस्वी व्हाल, कशातनं आनंदी व्हाल, वगैरे वगैरे. आणि दुसरी एक जमात आहे ती शिवव्याख्या त्यांची आहे आपल्याकडे, ज्यांनी आपल्याला तर वात आणलाच आहे, पण महाराज जिथं कुठे असतील तिथं त्यांनाही वात आणलेला आहे. आणि या सगळ्या लोकांचं जर तुम्ही ऐकलं तर तुम्हाला असं दिसेल की ते तुम्हाला काही नवं सांगत नाही. ते तुम्हाला अफजल खानाचा झालेला वधच त्यांच्या क्रिएटिव्ह शैलीमध्ये सांगतात. म्हणजे ते महाराजांनी जर ऐकलं तर आपण हे असंच केलं होतं का, अशा प्रकारचा प्रश्न त्यांना पडावा, अशा प्रकारची स्थिती निर्माण व्हावी, अशा प्रकारच्या ठिसूळ वाचनात्मक निर्माण झालेले लोक आपल्या समाज आहेत. त्यामुळे जेव्हा गोविंदराव पानसरेंसारखा माणूस शिवाजी कोण होता असं म्हणतो, तेव्हा आता पानसरे आता नाहीत. नाहीतर आता लोक असं लिहिणाऱ्याला सोशल मीडियावर विचारतात, शिवाजी असं म्हणतो, तुझ्या काय वर्गात होते का रे महाराज? पानसरेंच्या काळामध्ये त्यांच्या सुदैवाने सोशल मीडिया फार ऍक्टिव्ह नव्हता, 40 पैसेवाल्यांची गँग फार ऍक्टिव्ह नव्हती, त्याच्यामुळे आणि पानसरे कदाचित फारसे सोशल मीडियावर नसतील, त्याच्यामुळे त्यांना ह्या प्रश्नाला सामोरं जावं लागलेलं नाही. शिवाजी महाराजांशी मैत्री करण्यासाठी त्याला शिवाजी कोण होता असं म्हणण्यासारखं दोस्तीचं धाडस दाखवणं हा एका समृद्ध वाचनात्मक निर्माण झालेला पर्याय आहे. हे नाही घडत आपल्याकडे. म्हणजे आणि राजवाड्यांनी तसं लिहिलंय अगदी अलीकडे, म्हणजे ज्यांच्या ऐतिहासिक विवेचनाच्या बद्दल आपला वाद असू शकतो आहे, पण गजानन भास्कर मेहेंदळे यांनी त्यांच्या शिवचरित्राच्या पहिल्या खंडामध्ये मी शिवाजीला शिवाजी का म्हणतोय हे तपशीलवार 8-10 पानं लिहिलंय. म्हणजे हा प्रॉब्लेम फक्त बहुजनांना नाहीये, बहुजनांच्या पलीकडचा इतिहास लिहिणाऱ्या लोकांना सुद्धा, हिंदुत्ववाद्यांचा इतिहास वाचणाऱ्या लोकांच्या खांद्यावर डोकं नाही याची त्यांना पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे वाचनाचा अभाव एखाद्या समाजात कधी निर्माण होतो तर मुळामध्ये वाचण्याची काही गरजच नाही असं ज्या वेळेला लोकांना वाटतं त्यावेळेला. मी ज्या काळामध्ये शाळेत शिकलो त्यावेळेला जी गणेशोत्सव मंडळ होती, त्या गणेशोत्सव मंडळांमध्ये वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा लोक घ्यायचे. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी व्याख्यानं व्हायची, अनेक ठिकाणी त्या वक्तृत्व वादविवाद स्पर्धांमध्ये वेगवेगळी पुस्तकं मुलांना दिली जायची. म्हणजे तुम्ही साधं बघा, मला जी मंडळ माहिती आहेत ती सगळी शिवसेनेची मंडळ आहे. म्हणजे साधारणपणे आपण शिवसेनेचा माणूस आणि विचार हे एकमेकांशी जोडत नाही. विशेषतः पुरोगामी जे लोक आहेत ते कधीपासून जोडायला लागले, 2019ला महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर पुरोगाम्यांना लक्षात आलं की अरे शिवसैनिक पण वाचत असतील, तसे विचार वाचत नसतील, मारण्याआधी थोडा तो विचार करत असतील की नाही. तर ते पुरोगाम्यांचं धर्मांतर नंतर झालं 19 सालाच्या नंतर. पण हे मी तुम्हाला सांगतोय ते 90, 92, 93च्या काळामधलं आहे, जेव्हा शिवसेनेनं चालवलेली मंडळ एका भगतसिंगावरची पुस्तकं देत होती. शिवसेनेनं चालवलेलं मंडळ गझलांवरचं पुस्तक एखादी स्पर्धा जिंकणाऱ्याला भेट देत होतं. आपल्या समाजातला एक मोठा वर्ग ज्याच्या घरामध्ये वाचनाची परंपरा नाही, सोशल कॅपिटल नाही त्या प्रकारचं, त्या समाजामध्ये तुम्हाला असं दिसेल की कोणीतरी तुम्हाला सांगावं लागतं की वाचणं गरजेचं आहे.
म्हणजे आमच्या घरातल्या आसपासच्या भागामध्ये गुण बकावली आणि या टाईपची पुस्तकं मिळायची, 25 पैशाला वगैरे तिथल्या त्या सर्क्युलेटिंग लायब्ररीमध्ये मिळणारी पुस्तकं आहे. आमच्या घरातल्या 4 भावंडांमध्ये मी वाचणारा निघालो, बाकीचे लोक कशाला वाचतोस असं म्हणणारे निघाले. त्यांचं असं म्हणणं आहे की तू फुकट पैसे घालवतोस, तुला घरात हे सांभाळण्याची काही सांभाळणं झेपतंय का. आणि असे काही लोक मला भेटले, तुमच्यापैकी अनेकांना ज्यांच्या घरात पुस्तकं आहेत. असा एक वर्ग आपल्या समाजात आहे की जो तुमच्या घरात बरी पुस्तकं दिसली की म्हणतात लायब्ररी काढली आहे का. म्हणजे माणूस स्वतःहून काही वाचू शकतो याच्यावर एक सामूहिक मन म्हणून आपला विश्वास नाहीये. आणि आपण काय म्हणतो, तुम्हाला कसं परवडतं पुस्तकं घ्यायचं. अरे तुला विकेंडला बारमध्ये जाणं परवडतं, तुला वर्षातनं 4 वेळा राज्याच्या बाहेर टूर काढायला परवडतं, तुला बायकोला पायातून निघेल एवढं मोठं मंगळसूत्र घेणं परवडतं, तर आम्हाला पुस्तक घेणं नाही का परवडणार. वाचन ही परवडण्याजोगी गोष्ट आहे. तर आपल्या म्हणजे ज्या स्त्रिया आहेत त्यांनी ऑफेंड होऊ नका, कारण तुमच्या नवऱ्याबद्दल मी बोललो आहे. तर एक तुम्ही लक्षात घ्या की मराठी समाजाच्या वाचनाचा काय इश्यू आहे. तर महाराष्ट्रात प्रचंड मोठ्या प्रमाणात ग्रंथालय आहेत. आपल्याला एक असं म्हणायची पद्धत आहे की आमचं एक पुरोगामी राज्य आहे आणि आमच्या राज्यामध्ये ज्ञानाची परंपरा आहे, चिकित्सेची परंपरा आहे. आपल्याकडे जर ज्ञानाची आणि चिकित्सेची परंपरा असती तर आपल्या समाजामध्ये तुम्ही विधिमंडळामध्ये संसदेमध्ये बोलणारे आपले जे प्रतिनिधी आहेत त्यांचं तुम्ही बोलणं कधी ऐकून बघा गेल्या 15-20 वर्षात. आणि सर्व पक्षीय, विशिष्ट पक्षीय असं नाही, सर्व पक्षीय लोकांचं बोलणं तुम्ही ऐकून बघा. 2 मिनिटाच्या वर तुम्हाला त्यांचं ऐकवत नाही. आणि ऐकवत नाही म्हणजे त्यांना मतदारसंघांमधलं कळत नाही म्हणून नाही, त्यांना प्रश्नांच्या बद्दल कळत नाही म्हणून नाही. कुठल्याही प्रकारची वैचारिक खोली नसलेली माणसं केवळ शब्दांचे बुडबुडे आणून तुमच्या पुढे सातत्यानं बोलताना तुम्हाला दिसतील. आणि समाज माध्यमांचा काय परिणाम झालाय की तुम्हाला जे ऐकायचं नाहीये ते समजा चुकून तुम्ही एकदा स्क्रोल केलं तर नशीब तुमच्या असं मागे लागतं की तेच तेच तुम्हाला परत दिसायला लागतं. पण आता कसं होतं की बाबासाहेब काय आहेत हे आपल्याला काही वेळेला स्क्रोल करता करता त्याच्याकडनं ऐकावं लागतं. मग आपल्याला लक्षात येतं की आपण जास्त काळ जगलो आहोत, आधी मरायला पाहिजे होतं. हा आपल्या समाजाचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे आज आपल्या समाजामध्ये तुम्ही बघा, म्हणजे राज ठाकरेंनी जेव्हा नवा पक्ष काढला आणि तो आता जुना झालाय खूप, तुम्हाला माहिती आहे, तर ते जेव्हा त्यांनी नवा पक्ष काढला ना तेव्हा ते पुस्तकांच्या दुकानात जायचे बघा. ते पुस्तकांच्या दुकानात जायचे आणि मनसेचे कार्यकर्ते पण पुस्तकाच्या दुकानात जायचे. पण त्यांच्या लक्षात आलं की आपल्या पक्षाचा नेता पुस्तक वाचतो. पण आता तुम्ही वाचले, तुम्ही तर आता अभिवाचन केलं, त्यामुळे मनसेच्या लोकांचा पण डिफेन्स हाच आहे की आम्ही पुस्तक घेतलंय, वाचलंय का नाही वाचलं, कधीतरी वाचू. मधल्या काही काळामध्ये शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी असं म्हटलं की आम्हाला ग्रंथ पुष्पगुच्छ देऊ नका, आम्हाला ग्रंथ भेट द्या. आता पवार साहेबांचं बरचसं वाचून झालंय, सुप्रियाताईंना वाचायला वेळच नाहीये. त्यामुळे पवार साहेबांना काय द्यायचं आणि सुप्रियाताईंना काय द्यायचं, त्यामुळे मग त्यांनी 4-2 दिवस असे फोटो काढले, पुस्तकं देण्याचा प्रयत्न केला, अंतिमतः काही घडलं नाही. अशा प्रकारच्या एका इकोसिस्टीम मध्ये, एका परिसंस्थेमध्ये आपण आहोत. कॉलेजातली मुलं बघा, इथे आमची विद्यार्थिनी आहे सुप्रिया, माझा ओरडा खाल्लाय तिने काही वेळेला पीएचडी करत असताना. आता आमची पीएचडीची मुलं, आमची MA ची मुलं कोविडच्या नंतर विशेषतः असं त्यांना काही तुम्ही करायला सांगितलं की म्हणतात सर PPT पाठवा, सर PDF पाठवा. म्हणजे वाचण्याचा जो ओघ आहे मुलांच्या बाबतीमधला, हे पुस्तक मला द्या, हे पुस्तक मी घेऊन जातो किंवा घेऊन जाते, याची टिपणं काढून आणतो किंवा आणते, याच्या पलीकडं PDF पाठवा, त्यातला अमुक एक मजकूर आम्ही काढून घेतो, इथपर्यंत आता लोक येऊन थांबलेले आहेत. आणि बऱ्याच लोकांना आपल्या समाजामध्ये गेल्या काही वर्षामध्ये बऱ्याच लोकांना आता असं वाटायला लागलंय की व्हॉट्सअपवर जे येतं सकाळी ते वाचन आहे, ते वाचन आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं ते जे निबंध येतात ना रोज सकाळी की खरा मराठा असशील तर जागा हो आणि पुढच्या लोकांना सांग, खरा आंबेडकरवादी असशील तर जागा हो, हे जे 2-2, 4-4 परिच्छेद आहेत त्याचं कोणीही फॅक्ट चेक करण्याच्या भानगडीत पडत नाही.
ते फॅक्ट चेक कोणी करत नसल्यामुळे फॅक्ट चेक करणाऱ्या लोकांना आयुष्यात आणखी कामं निर्माण झाली. म्हणजे लोक स्वतः काही वाचत नसल्यामुळे काही लोकांना त्यांचं वाचून घ्यावं लागतं आणि हे भंगार आहे, हे वाचू नका, हे सांगण्यासाठी त्या मार्क झुगरला ऑल्ट न्यूजचा सगळा कारभार करावा लागलेला आहे. म्हणजे आपण जे वाचतो आहोत, आपल्यातला एक मोठा वर्ग जे वाचतो आहे, त्या मोठ्या वर्गाला वाचन ही गरज वाटते का? आता मी प्राध्यापक ही पेशामध्ये 30 वर्ष आहे. मी 16 वर्ष कॉलेजमध्ये शिकवत होतो, 14 वर्ष विद्यापीठात शिकवतो. आमचं कॉलेज आम्हाला 500 रुपये दरवर्षी द्यायचं पुस्तकं विकत घ्यायला. त्याच्यामध्ये सुद्धा आमच्या कॉलेजात काही प्राध्यापक असे होते की पुस्तकांची खोटी बिलं आणायचे आणि ते 500 रुपये कॉलेजकडनं घ्यायचे. आणि योगायोगानं यातले बहुतांश लोक कॉमर्सचे असायचे. हा, म्हणजे याचा अर्थ आर्ट्सचे लोक, समाजशास्त्राचे लोक हे काही विद्वानांच्या पंक्तीत बसणार आहेत असं नाही, पण किमान 500 रुपयाची पुस्तकं घेणं जगात शक्य आहे. एवढं एक किमान ज्ञान त्यांना होतं, तेही तिथं केलं जायचं नाही. तुम्ही कॉलेजांच्या लायब्ररीजमध्ये बघा, शिक्षकांनी शेवटचं ताजं पुस्तक कधी वाचलेलं आहे, शिक्षकांनी नवं पुस्तक कधी रेकमेंड केलेलं आहे. वाचनालयामध्ये जेव्हा शिक्षक किंवा एखाद्या आपल्या रिसर्च स्कॉलरला जेव्हा शिक्षक सांगतात की हे तू वाचायला पाहिजेस, तेव्हा त्यासाठीचं अपडेटेड वाचन झालेलं आहे का लोकांचं, अशा प्रकारचा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये सहज येण्यासारखा आहे. महाराष्ट्रामध्ये हजारो ग्रंथालय आहेत. मी तुम्हाला मगाशी म्हटलं, महाराष्ट्र सरकारची एक ग्रंथ निवड समिती आहे, तुमच्यापैकी काही लोकांना माहिती असेल. मी मागे सरकारचा ओएसडी होतो, उद्धव ठाकरेंचं सरकार असताना उच्च तंत्र शिक्षण विभागात, आणि तेव्हा ही ग्रंथ निवड समिती जी आहे तिची रचना करण्याचं काम माझ्याकडे होतं. ही ग्रंथ निवड समिती काय करते, तर महाराष्ट्रभरातल्या प्रकाशकांकडनं आदल्या वर्षी आलेली जी पुस्तकं आहेत त्यांची एक सूची ते घेतात आणि मग त्यातनं एक मास्टर लिस्ट ते बनवतात आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या ग्रंथालयांना ती पुस्तकं पोचवली जातात. म्हणजे एखाद्या पुस्तकाच्या 200 प्रती असतील, एखाद्याच्या 500 असतील, एखाद्याच्या 1000 असतील. आता ही जी पुस्तकं आहेत, अपेक्षा काय आहे किंवा सरकार काय म्हणतं, वाचन संस्कृतीच्या वाढीसाठी आम्ही हे सगळं करतो आहोत. तुमच्यापैकी ज्यांना कोणाला यातलं काही खोलात जाऊन पाहायचं असेल, एकदा कधीतरी पहा तुम्ही की यातली 80% पुस्तकं ही बाजारामध्ये कुणाच्याही पर्यंत पोहोचलेली पुस्तकं नसतात. एक मोठं सिंडिकेट महाराष्ट्रामध्ये ऑपरेट करतं, प्रकाशक आहेत, सरकारचे अधिकारी आहेत, इतरही सगळी मंडळी आहेत आणि अशा प्रकारची पुस्तकं अशा प्रकारच्या लायब्ररीयांना पाठवली जातात की जिथे ती एका गोडाऊन मधनं दुसऱ्या गोडाऊन मध्ये जातात. म्हणजे वाचनाच्या अभावापासून वाचनाच्या अभावापर्यंत त्या पुस्तकाचा प्रवास आहे. फक्त काय होतं, सरकारची बिलं निघतात, उच्च तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालयामधल्या लोकांची बिलं निघतात, पुस्तकं सुचवणाऱ्या लोकांचे हात ओले होतात, ही सगळी प्रक्रिया घडते. म्हणजे आपण एकही पुस्तक न वाचता, एकही पुस्तक माणसाच्या हाताला न लागता करोडो रुपयांचा तथाकथित ज्ञान व्यवहार करतो आहोत, अशा प्रकारची एक जाणीव आपल्या समाजामध्ये आपण निर्माण करून देतो. साहित्य संमेलन होतात आपल्याकडे आणि आता साहित्य संमेलन जितकं धनदांडग्यांच्या ताब्यात असेल, जितकं मोठ्या माणसांच्या ताब्यात असेल, तितकं ते अधिक चांगलं असं मानण्याची पद्धत आहे. आता तुमच्या पुणे शहरात तर हळूहळू साहित्य व्यवहार संघवाल्यांनी त्यांच्या माणसांना आउटसोर्स करून टाकलेलं आहे, त्याच्यामुळे सगळं त्यांच्या ताब्यात आहे. आता 100वे जे साहित्य संमेलन होणार आहे ते आपल्या माणसांनी आपल्या माणसांसाठीच केलेलं साहित्य संमेलन, अशा प्रकारचं संमेलन होणार आहे. तुम्ही एकदा संमेलनांच्या स्टॉलवर जाऊन बघा, कोणती पुस्तकं खपतात, कोणत्या पुस्तकांना जास्त गिराईक आहेत. तर अनुवादाची पुस्तकं लोक पाहतायत, नव्या प्रकारचे काही एखाद्या विषयावरचं संशोधन घडतंय अशी काही पुस्तकं पाहताय. पण एक मोठा वर्ग वाचकांचा आपला असा आहे की जो ढोबळ वाचक आहे. एक वाचकांचा वर्ग असा आहे की जो वरकरणी वाचक आहे. म्हणजे त्यांच्या घरात शिकलेली पिढी 4थी 5वी पण असू शकेल, पण वाचकांची पिढी 1ली 2रीच असण्याची शक्यता आहे, कारण मधल्या लोकांनी वाचनाची स्टेप गाळून टाकलेली आहे. आणि अनेक लोकांच्या घरामध्ये तुम्ही पहा, विशेषतः शिक्षक प्राध्यापकांच्या घरामध्ये त्यांचे पगार जसजसे वाढलेले आहेत तसतसं त्यांच्या घरातली पुस्तकं संपलेली आहेत. वाचायचं बंद केलेलं आहे लोकांनी.
लोकांच्या चर्चेचे विषय फार्म हाऊसचं काय करायचं, सेकंड होम कुठं घ्यायचं, किंवा आणखी इन्व्हेस्टमेंट कुठं करायची, सिपचं काय करायचं, मुलाला परदेशात कुठं पाठवायचं, हे जगण्याचे जे भौतिक विषय आहेत ते माणसाने घेऊ नयेत असं माझं म्हणणं नाही. पण महिन्याला 1.5-2 लाख रुपये 3 लाख रुपये पगार मिळवणाऱ्या प्राध्यापकांच्या पगारामधनं महिन्याला जर 200 रुपये एखाद्या पुस्तकासाठी सुटत नसतील तर हा वैचारिक दुष्काळ नाही, ही चिंधी चोरी आहे. या प्रकारची चिंधी चोरी समाजामध्ये तुम्हाला सगळ्या म्हणजे तुम्ही पहा इथं पुण्यामधल्या सुद्धा एकेकाळचा जो तुमच्याकडचा सुसंस्कृत असा सगळा प्रदेश आहे आणि जे आता NRI झालेली आहेत मंडळी आणि अमेरिकेत जाऊन तुम्हाला भारतावर प्रेम करणं कसं आवश्यक आहे तुम्हाला ते समजावून सांगतात सकाळी उठणं गेलेलं व्हॉट्सअप वाचून. ते सगळे जे लोक आहेत त्यांच्या घरात काय वाचलं जाते तुम्ही पहा. म्हणजे इथून अमेरिकेला गेलेल्या लोकांच्या पैकी 90% लोकांच्या वाचनामध्ये अजूनही पु ल देशपांडे आणि वहू काळे आहेत. त्याच्या पलीकडे लोकांचं वाचन गेलेलं नाही. चुकून त्यातला एखादा खंडेराव असला तर तो नेमाडे वाचतो. पण तो सुद्धा नेमाडे वाचून खूप जुना झालेला आहे, नेमाड्यांची पण चिकित्सा करण्याची गरज आहे असं म्हणण्याचं काही धाडस त्या खंडेराव मध्ये पण नाहीये. फार कमी लोकांच्या नजरेमध्ये कोलटकरांची भिचकी वही आलेली असण्याची शक्यता आहे. फार कमी लोकांच्या नजरेमध्ये अशोक केळकरांचं भाषेच्या संबंधातलं काहीतरी आलेलं असण्याची शक्यता आहे. आता काय झालंय, बरेच लोक तुम्हाला दिसतील तुमच्यातले जे लिहिणारे आहेत ते एकेकाळी लोक असं तुमचं काही लिहून आलं पेपरात, पत्र सुद्धा, की लोक म्हणायचे तुझं पत्र वाचलं, मला आवडलं, नाही आवडलं. आता लोक असं म्हणतात पाहिलं हा तुझं पत्र, हे पाहिलं हा तुझं पत्र म्हणजे तुझं नाव दिसलंय मला, तुझं टायटल दिसलेलं आहे मला, आणि जरा वेळ मिळाला म्हणजे कधी 4 महिन्यांनी 6 महिन्यांनी 10 वर्षांनी जेव्हा कधी मला वेळ मिळेल त्यावेळेला मी तुझं हे सगळं वाचेन. त्यामुळे सरधोपटीकरण जे वाचनाच्या प्रक्रियेचं आहे ते आपल्याकडे खूप घडतंय असं दिसतं. आणि याचा परिणाम तुम्हाला काय दिसतो बघा, की याचा परिणाम असा आहे की अशा प्रकारचे कार्यक्रम ज्याच्यात खरं तर खूप चांगली गर्दी तू इथं गोळा केली आहेस, पण तुम्ही असं बघा की मनोरंजनाच्या कार्यक्रमांचा जो वर्ग आहे तो प्रेक्षकांचा वर्ग आहे. आपल्याला असं म्हणण्याची पद्धत आहे की सुजाण प्रेक्षक आहे. तो सुजाण प्रेक्षक हा जरा वाचन असलेल्या लोकांनाच कळावं आणि माझंही इम्प्रेशन बरं पडावं म्हणून मी सुजाण प्रेक्षक हा वदतो व्याघात आहे असं मी तुम्हाला सांगतो. आता हे म्हणण्याचं काही कारण नाही, पण असं म्हटलं की जरा बाबा वाचक हा वक्ता जरा थोडा पेठेला जवळच आहे असं वाटण्याची शक्यता निर्माण होते, काहीतरी वेगळं म्हणतोय असं होतं. विसंगती आहे एवढाच त्याचा अर्थ आहे, दुसरं काही नाही. मी तुम्हाला सांगतो की कसा वाचक वाढलाय आपल्याकडे, कशी माणसं बदलली आहे. तरुण पोरांच्या हातामध्ये आता इंस्टाग्राम आहे, तरुण मुलांच्या हातात युट्यूब आहे. लोक आता फक्त पाहतात. जे युट्यूबवर तुमचं एखादं भाषण टाकलं गेलंय ते सुद्धा लोक साईडला काही वेळा ठेवून देतात आणि त्याचे सबटायटल्स किंवा त्याचा ऑडिओ तुमच्या कानावर पडत राहतो, लोक पाहतात. प्रवास करत असताना लोक ऑडिओ बुक ऐकताना तुम्हाला दिसतात. अशा पद्धतीनं लोकांचं वाचन एका मोठ्या प्रमाणामध्ये वाढतंय, बदलतंय. पुस्तकं महागडी पण झाली आहेत काही प्रमाणामध्ये, पण पुस्तकं एका वर्गाला महागडी झालीये आणि एका वर्गाला ती इतकी स्वस्त आहे की त्यांच्या अक्षरशः एका संध्याकाळच्या जेवणाच्या खर्चात 8-10 पुस्तकं येतील अशा प्रकारची व्यवस्था आहे. आणि पुस्तकांच्या बाबतीत तुम्ही मुंबईला तुमच्यातले जे कोणी नियमित येत असतील, तुम्ही फोर्टला फिरलात तर तुम्हाला 100 रुपयापासून तुम्हाला बाजारामध्ये पुस्तक मिळतं. आता लोक आपल्याकडे काय म्हणतात, हे सगळं पायरेटेड आहे आणि ते आपण पाहता कामा नये. आता या बाबतीमध्ये असं आहे की मला विल ड्युरंटचं स्टोरी ऑफ फिलॉसॉफी वाचायचं आहे किंवा आणखी काहीतरी एखादा महत्वाचा दस्तावेज वाचायचा आहे जो बऱ्यापैकी महागडा आहे, मला तो मिळतो आहे तर मला तो घ्यावासा वाटतो. आता ह्या बाबतीमध्ये वाचणाऱ्या माणसाने किती विशुद्धतावादी असावं याच्याबद्दल माझं एक मत आहे, पण कदाचित तुम्ही एकदम विशुद्ध वाचक असाल तर मी तुमच्या नजरेतनं उतरू शकेन म्हणून मी आता काही त्याच्याबद्दल सखोल तुम्हाला सांगत नाही. पण आता मी पाहिलंय नेमाड्यांची कोसला रेल्वे स्टेशनला मिळते, म्हणजे अक्षरशः 70 रुपयाला 100 रुपयाला मिळते. आता नेमाड्यांची कोसला रेल्वे स्टेशन पर्यंत पोहोचली
म्हणजे चांगदेव पाटलाला एकदम पेनिट्रेशन मिळालं समाजामध्ये असं समजायचं, रेल्वेचा प्रेक्षक एकदम, रेल्वेचा प्रवासी एकदम सुजाण झालाय असं समजायचं का, जगभरात विखुरलेल्या पायरेटेड मार्केटमध्ये आपल्या अभिजात भाषेने पण उडी मारलेली आहे म्हणून आनंद व्यक्त करायचा हे मला माहित नाही. पण हे तुम्हाला रेल्वे स्टेशनांच्या मध्ये दिसतंय, हे तुम्हाला एसटी स्टँडच्या बाहेर दिसतंय. तुम्ही बघा, रेल्वे स्टेशनांच्या बाहेर तुम्हाला किमान पुस्तकांची दुकानं दिसतात. आपले एसटी स्टँड बघा, तुम्ही स्वारगेटला जा, तुम्ही इतरही रेल्वे महत्वाच्या एसटी स्टँडवर जा. आपण काळजी घेतलेली आहे की कुठलाही आपला एसटी स्टँड चुकूनही त्याला पुस्तकांचा स्पर्श होता कामा नये. एसटी स्टँड छोटं असो मोठं असो, आपण पेपर विकू तिथे, पण चुकूनही अगदी स्थानिक प्रकाशकाचं पण एखादं पुस्तक लोकांच्या हाती लागेल अशी आपण लागणार नाही याची काळजी घेतली. अनेक तालुके, अनेक जिल्हे असे आहेत की जिथे फक्त बेस्ट सेलर पुस्तकच त्यातल्या त्यात विकली जाण्याची शक्यता असते, विकली जातात. सर्वसाधारणपणे लोकांना हवी असलेली पुस्तकं लोकांना मिळत नाही. आता अशा वातावरणामध्ये तुम्ही माझ्यासारख्या माणसाला इथे बोलावता आणि हॉल भरलेला असतो, त्यावेळेला असं स्वाभाविकपणे वक्त्याला वाटतं की लोक आपल्याला ऐकायला आलेले आहेत. लोक तुझ्या प्रेमापोटी, संस्थेच्या प्रेमापोटी आलेले असू शकतात आणि मी त्याचा कोलॅटरल फायदा घेतलेला असू शकतो, अशी शक्यता आहे. या परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचं काय परिस्थिती आहे आता, तर महाराष्ट्र हा एका कमालीच्या वैचारिक दुष्काळात जगणारं राज्य आहे. आणि त्या वैचारिक दुष्काळाचं एक महत्वाचं कारण सर्व पातळीवर लोकांचं वाचणं, चिकित्सा आणि प्रश्न विचारण्याची उर्मी संपणं हे त्याचं महत्वाचं कारण आहे. याचं कारण तुम्ही शाळांमध्ये बघा, वर्गांमध्ये बघा. मी पाहिलंय माझ्या बरोबर अनेक लोकांना की शिक्षकांना वर्गामध्ये प्रश्न विचारलेले आवडत नाही. शांत बस, शहाणपणा करू नको, नंतर बोल, आताच तुला वेळ मिळतो का, या प्रकारचे प्रश्न. आणि हे कशामुळे होतं, फार शिक्षक बिझी आहेत म्हणून नाही, शिक्षक अजिबात बिझी नाहीये. 99% शिक्षक ज्याचा पगार घेतात ते काम करत नाहीये. त्याने जर ते काम नीट केलं तर आपली कॉलेज आणि आपली विद्यापीठं जास्त बरी चालतील. पण ते कशात रमलेले आहेत, ते त्यांच्या API स्कोअर मध्ये रमलेले आहेत. ते त्यांच्या अशा प्रकारचे त्यांचे सेमिनारचे पेपर बनवण्यामध्ये रमलेले आहेत की जो दुसऱ्या माणसाला कळेल याची काही शाश्वती देता येत नाही. तुम्ही बघा, चेक करा, अनेक लोकांचे कॉन्फरन्सेस मध्ये पेपर जर तुम्ही पाहिले तर ते मराठीत लिहिलेले आहेत, याच्या पलीकडे त्याच्यात काहीच मराठी आहे असं सांगता येत नाही. इंग्रजीत लिहिलेले आहे, याच्या पलीकडे म्हणजे पुलंचं खिल्लीमध्ये एक वाक्य आहे की या वाक्यातलं कर्ता कर्म क्रियापद रानोमाळ हरवलेलं आहे. तसं कर्ता कर्म क्रियापद रानोमाळ हरवलेलं लेखन PhD झालेले, प्रोफेसर झालेले लोक करतात. तुम्ही बघा, 2000 रुपयाला एक लेख छापून मिळतो आणि इतकं गुप्त धनासारखं जर्नल आहे ते की आज ते जर्नल काढलं की उद्या कोणालाही मिळत नाही. ते फक्त प्रमोशन देणाऱ्या त्या ती जी काही कमिटी बसते तिला मिळतं आणि मग नंतर ते पूर्णतः सुरतेच्या लुटीतनं महाराजांनी जे काही आणलं त्यातलं जसं ते कुठंतरी राहिलं तसं ते पूर्णतः गुप्त होऊन जातं. अशा प्रकारचा अज्ञानावर आधारलेला असा समाज गेल्या 5-25 वर्षात आपण निर्माण केलाय. आई वडील वाचत नाहीत म्हणून पोरं वाचत नाहीत, शिक्षक वाचत नाहीत म्हणून मुलं वाचत नाहीत. आणि मग आपल्याला असं वाटतं की समाजाचं भरण पोषण कसं होणार. मग समाजाच्या भरण पोषणाची जबाबदारी इंदुरीकर महाराजांवर येते. मग समाजाच्या भरण पोषणाची जबाबदारी गौतमी पाटीलवर येते. तुम्ही इंदुरीकर महाराज बघा, इंदुरीकर महाराज रीलमुळे फार फेमस झालेला माणूस आहे. इंदुरीकर महाराजाचं रीलचं बघताना बायकांच्या चेहऱ्यावरचे भाव बघा तुम्ही. ते जेव्हा सुनांना झोडपतायत तेव्हा श्रोत्यांमधल्या बायकांना, सासवांना अत्यंत आनंद होतो आहे. त्या हे विसरलेले आहे की 20 वर्षापूर्वी हा माणूस नव्हता हे फार बरं आहे, नाहीतर आपल्या सासूने आपला जीव घेतला असता. पण इंदुरीकर महाराजाला आपण एक पब्लिक इंटेलेक्च्युअल मानायला लागलेलो आहोत. पण इंदुरीकर महाराज तरी किमान कमी हार्मफुल आहे. म्हणजे तुमचा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराजांचा असू द्या, तुमचा कार्यक्रम आंबेडकर जयंतीचा असू द्या, तुमचा कार्यक्रम महाराष्ट्र दिनाचा असू द्या, या सगळ्या ठिकाणी
कान फुटेल, डोळे फुटतील असा डीजे आणि लेझर शो असला पाहिजे आणि चुकूनही माणसाला विचार करावासा वाटेल अशी कृती घडता कामा नये. हे जर आपल्या समाजामध्ये, हे न्यू नॉर्मल आहे. कोविडमध्ये आपण न्यू नॉर्मल हा शब्द वापरायला लागलो. समाजाच्या अज्ञानाचं सार्वत्रिकीकरण हे जेव्हा न्यू नॉर्मल होतं ना, त्यावेळेला अथर्व शीर्षाचं पठण भिडेवाड्याच्या पुढे होतं. मार्गशीर्षातले गुरुवार करणाऱ्या बाया या 3 जानेवारीला स्वतःला सावित्रीच्या लेकी बनवतात. हा जो प्रॉब्लेम आहे ना, ही या प्रकारची समाजातली विसंगती, हिच्यावर बोट कोणी ठेवायचं? तर हिच्यावर बोट ठेवणारे लोक दाभोलकरांसारखे होते, हिच्यावर बोट ठेवणारे लोक पानसरेंच्या सारखे होते. पण त्यामुळे मग तुम्हाला जायचंय का मॉर्निंग वॉक घ्यायला? तुमचा दाभोलकर करायचा का? पानसरेंचं काय झालं तुला माहित आहे ना? असं म्हणणारे लोक जेव्हा आपल्या राज्यामध्ये सत्तेवर असतात आणि फक्त एक पक्ष बदलण्यासाठी त्यांना किमान 50 कोटी रुपये मिळतात आणि त्यांचं तुम्ही काही वाकडं करू शकत नाही, पुढच्या निवडणुकीत ते आधीच्या पेक्षा जास्त मतांनी निवडून येतात, तेव्हा समाज म्हणून काय मेसेज मिळतो आपल्याला की बाकी सगळं फजूल आहे, पैसा महत्वाचा आहे, नैतिकता ही डिस्पेन्सेबल गोष्ट आहे, नैतिकतेचा विचार करणारे लोक समाजाच्या परिघावर आहेत. आणि नैतिकता कशातून निर्माण होते? तर तुम्ही काहीतरी वाचता, तुम्ही कशाचा तरी विचार करता, त्यातनं निर्माण होते. वाचण्याची जी कन्व्हेन्शनल अंग आहेत, पारंपरिक अंग आहेत, त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा आपण आता वाचनाकडे पाहतो. तुमच्यापैकी काही लोक नेटफ्लिक्स पाहत असतील, अमेझॉन प्राईम पाहत असतील, डिझनी हॉटस्टार पाहत असतील. तुम्ही नेटफ्लिक्सवर हाऊस ऑफ कार्ड्स पहा. हाऊस ऑफ कार्ड्स हे अमेरिकेच्या राजकारणातला बिभत्सपणा अत्यंत सुंदर पद्धतीने दाखवतं. क्राऊन, ब्रिटनच्या राणीची सगळी राजवट इतक्या चिकित्सकपणे दाखवतं. आपल्याकडे असं जर एखाद्या दिग्दर्शकाने करायचा प्रयत्न केला, एक तर त्याचा सेट लोक आपले जाळून टाकतील आणि चुकून बिचाऱ्यानं गुप्त ठेवला आणि नेटफ्लिक्स वाल्यांनी ती सिरीज बाजारात आणली तर त्याच्या पुढच्या 4 पिढ्या भारतामध्ये येऊन जगू शकतील अशी परिस्थिती नाही. असा ज्ञानाचा पूर्ण उजेड पडलेला अशा प्रकारचा समाज आपला आहे. म्हणजे कशाच्याच बाबतीमध्ये पर्यायी विचार शक्य आहे, पर्यायी भूमिका शक्य आहे. आपल्या मताचं प्रतिपादन आपण करतो तेव्हा त्याचा प्रतिवाद केला जाणं स्वाभाविक आहे असं आपल्याला वाटत नाही. आणि तुम्ही जर आपली जी माध्यमं पाहिली, ज्या माध्यमांनी आपल्याला खरं तर शहाणं करण्याची गरज असते, म्हणजे निखिल वागळेंच्या बद्दल, कुमार केतकरांच्या बद्दल तुमची काही रिझर्वेशन असू शकतील, अनेकांची आहे, पण वागळेंनी त्यांच्या ग्रेट भेट सारख्या कार्यक्रमामधनं किंवा राजू परुळेकरने खूप मागे ईटीव्हीवरच्या मुलाखतींमधनं विचार करणाऱ्या माणसांना खूप लोकांच्या समोर आणण्याचा प्रयत्न केला. आता तुम्ही आपली माध्यमं बघा. आताच्या माध्यमांमध्ये आता असं आहे की दीपक पवार यांनी केला वार, विवेक यांनी केला पलटवार, ह्याच्या पलीकडे बातमीच नाहीये. विशाल विमल यांनी केला पलटवार, एवढ्याच बातम्या 20-20 सेकंदाच्या बातम्या आहेत. कारण याच्या पलीकडे म्हणजे चॅनल्स मध्ये लोकांना स्पष्ट सूचना आहे की 20 सेकंदाच्या वर अँकर दिसता कामा नये, फक्त व्हिज्युअल दिसलं पाहिजे. आता हे जे व्हिज्युअल आहे ना, हे व्हिज्युअल एनरिचिंग पण नाहीये, तुम्हाला वैचारिक दृष्ट्या समृद्ध करणारं पण नाहीये. ते तुम्हाला फक्त अशा पद्धतीने अस्वस्थ करणार आहे की तुमचं डोकं त्यानंतरच्या काळामध्ये नीट चालताच कामा नये. हे जे काही महाराष्ट्रामध्ये घडत आहे, मी गेली 1.5-2 वर्ष तिसऱ्या भाषेच्या सक्तीच्या निमित्तानं जेव्हा चळवळीचं काम केलं, ज्यामुळे मला वाटतं तू मला इथं बोलावलंस आणि मला हे फार तुझं आवडलं. आम्ही जेव्हा 15-16 वर्षाच्या पूर्वी समाजवाद्यांना आणि पुरोगाम्यांना सांगायचो की घटनेचं जे कलम 19 आहे, ज्याच्यात सगळ्यांना देशामध्ये सगळीकडे जाण्याचा अधिकार आहे, त्याच्या फार प्रेमात पडू नका. एक दिवशी महाराष्ट्रामध्ये आपण उपरे ठरण्याचा धोका आहे. तर तेव्हा एकतर सेना आणि मनसेचे बरे दिवस असल्यामुळे लोक म्हणायचे, अच्छा म्हणजे तू काय सेनावाला आहेस, तू काय मनसेवाला आहेस. आणि युट्यूबर्स हे टेलिव्हिजन चॅनल आणि पेपरवाल्यांच्या पेक्षा जास्त प्रभावी झाल्यामुळे आता आम्हाला आमचं म्हणणं स्वतंत्रपणाने सांगता येतंय. म्हणजे आता लोक मला येऊन भेटून सांगतात की तुझे व्हिडिओ ऐकले, तुझे रील्स पाहिले. काही वर्षांच्या पूर्वी असं होतं तेव्हा एबीपीला तुम्ही दिसला नाही तर तुम्ही जिवंतच नाही आहात असं लोकांना वाटायचं. आता
आता तुम्ही दिसताय पण एबीपी दिसत नाही, म्हणजे एबीपी जिवंत नसण्याची शक्यता आहे असं लोकांना वाटू शकतं. एवढा काळ बदललेला आहे. त्यामुळे आता जे काही काम आम्ही करतोय त्या कामाचं आणि वाचनाचं आणि महाराष्ट्राचा काय संबंध आहे? आपण गेल्या 10 वर्षामध्ये महाराष्ट्रात, विशेषतः 15 वर्षामध्ये आपण हे जे हिंदुस्थानच्या नादाला लागलेलो आहोत, त्यामुळे आपण आपल्या इतिहासाचं वाचन पण पूर्ण वेगळ्या पद्धतीने करतोय. आपला राम हा आता काळा राम राहिलेला नाही. आपला राम आता 6 पॅक वाला आहे. आपला राम आता कोणाचा तरी बाण घेऊन कोणाच्या तरी अंगावर जाण्याच्या कायम हिंस्त्र मोड मधला बाण आहे, कारण तो गायपट्ट्यातला राम आहे. हा जो गायपट्ट्यातला राम आहे तो आपण महाराष्ट्रामध्ये आयात का केला? कारण इथे काळाराम मंदिराचं काय झालं ते वाचण्याचे कष्ट आपण घेतले नाही. आपल्याकडे महाराष्ट्रामध्येच बाबासाहेबांनी रिडल्स ऑफ राम अँड कृष्ण जे लिहिलं आणि त्याचा प्रतिवाद अत्यंत वेगळ्या पद्धतीने ममो मेहेंदळ्यांसारख्या माणसाने केला, किंवा प्राज्ञपाठ शाळेमध्ये या प्रकारचा वैचारिक डिबेट घडला, हे आपण पाहायचं नाकारलं. म्हणजे जे महाराष्ट्राचं आहे, ज्या प्रकारची महाराष्ट्राची वाद प्रतिवादाची परंपरा आहे, त्या वाद प्रतिवादाच्या परंपरेकडे जर आपण चिकित्सेनं पाहिलं नाही, म्हणजे आपण म्हणताना म्हणतो की आपण शाहू फुले आंबेडकरांचा प्रदेश आहोत म्हणून, पण शिवाजी महाराजांनी राज्य व्यवहार कोश आणला हे आपल्याला अनेक लोकांना माहिती नाही. शाहू महाराजांनी लोकांकडनं लिहून घेतलं हे लोकांना माहित नाही. बाबासाहेबांनी मूकनायक पासून जनता आणि प्रबुद्ध भारत पर्यंत, बहिष्कृत भारत पर्यंत नियतकालिका काढली आणि मराठीतनं काढली, आणि त्यांचं इंग्रजी जेवढं ताकदीचं होतं तितकं त्यांचं मराठी सुद्धा आक्रमक आणि ताकदीचं होतं, हे आपल्या वाचनात नाही. फुल्यांचं लेखन हे इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेला प्रतिवाद करणारं आयडिओलॉजिकली तर आहेच, पण शैली म्हणून सुद्धा त्याचा वेगळ्या पद्धतीने विचार केला पाहिजे, हे आपल्या गावी नाही. आणि म्हणून आपल्या ज्या उपजत इथल्या ज्ञान परंपरा आहेत त्याचा विचार न करता आपण हे सगळं बाहेरनं बॉरो केलेलं, बाहेरनं मागवून घेतलेल्या अशा प्रकारच्या ज्ञानाच्या परंपरेवर आपण आहोत. आणि म्हणून तुम्हाला असं दिसेल की तुमच्या या शहरामध्ये सुद्धा, पुण्यात सुद्धा, महाराष्ट्रात ठिकठिकाणी पब्लिक डिस्कोर्स कुठला होतो आहे? विराट हिंदू संमेलन नावाचा पब्लिक डिस्कोर्स होतोय. म्हणजे एकेकाळी महाराष्ट्रात जागतिक मराठी परिषद होत होती, कुसुमाग्रजांनी त्याची सुरुवात केली. आता ती जागतिक मराठी परिषद तिचं अगतिक मराठी परिषदेमध्ये रूपांतर झालंय, कोणी तिच्याकडे डुंबूनही पाहत नाही. पण काय वाढलं आहे? विराट हिंदू संमेलनांची संख्या वाढली आहे, जिथे तुम्ही काही विचार करायचा नाहीये, तुम्ही फक्त जथ्याने जमायचं आहे. मग तुम्ही मीरा भाईंदर मध्ये जमलात तर तुम्ही बघायचंय की कोणत्या भागामधल्या मुसलमानांचा आपल्याला बंदोबस्त करायचा आहे. तुम्ही घाटकोपर मध्ये जमलात तर तुम्हाला बघायचंय की रमाबाई आंबेडकर नगर मधल्या बौद्धांशी आपल्याला कसं वागायचं आहे. म्हणजे ही जी काही विराट हिंदू संमेलनाच्या नावाने त्या निमित्तानं निर्माण होणारी जी ओळख आहे, ही महाराष्ट्राची जी काही थोडीफार वाचनाची, विचाराची परंपरा आपण धरून ठेवली आहे, त्या विचाराच्या परंपरेला बाधा आणणारी एक महत्वाची गोष्ट या राज्यामध्ये घडताना आपल्याला दिसते. आपण काय पद्धतीने यातनं बाहेर पडू शकतो? म्हणजे पडू शकतो का? कार्यकर्त्याचं हे काम आहे. म्हणजे आपल्याकडे 19व्या शतकामध्ये तुम्ही बघा की कर्ते सुधारक होऊन गेले आपल्याकडे. विशेषतः संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर आपण असं सांगायला लागलो की प्राध्यापकांचं काम, अभिजनांचं काम विचार मांडणं हे आहे, चळवळी चालवणाऱ्या लोकांचं काम चळवळी चालवणं हे आहे. त्यामुळे चळवळी चालवणाऱ्या अनेक लोकांनी, सगळ्यांनी म्हणत नाही, चळवळी चालवणाऱ्या अनेक लोकांनी आपल्या मनापुरतं हे ठरवलं की विचार करणं हे आपलं काम नाहीये, कुणीतरी आपल्याला विचार दिला की त्याच्यावर आपण काम करायचंय. त्यामुळे दीर्घकाळ चळवळींचं रूपांतर एनजीओ मध्ये आणि फंडिंग एजन्सी बेस्ड एनजीओ मध्ये झालेलं आहे. त्यामुळे फंडिंग एजन्सीला जर एचआयव्हीचं काम करायचं असेल, पण पुण्यामध्ये नद्यांचा प्रश्न महत्वाचा असेल, तर तुम्ही एचआयव्हीवरच काम करणार आहात, नद्या थोडी वर्ष थांबू शकतात. प्रश्न असा आहे की तुम्ही कोणत्या प्रकारच्या प्राधान्यक्रमासाठी समाजाच्या पुढे जाता आणि कोणत्या प्रकारचा प्राधान्यक्रम घेऊन समाज बदलण्याचा प्रयत्न करता. मला असं दिसतं, आणि हे मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतो, हे पटायलाच पाहिजे असं नाही, मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये
ज्या प्रकारचं सांस्कृतिक राजकारण आजच्या घडीला दिसत आहे, जे वाचन संस्कृतीच्या पूर्ण अभावातनं निर्माण झालेलं आहे. आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये 4 प्रादेशिक पक्ष आहेत, म्हणजे दोन फुटलेले प्रादेशिक पक्ष, 2 राष्ट्रवादी आणि 2 शिवसेना. त्यातले 2 शिवसेना हे नक्की फुटलेले आहेत. 2 राष्ट्रवादीचं अजून आपल्याला क्लिअर नाहीये की ते फक्त थोरल्या साहेबांना माहिती आहे की ते फुटलेलं आहे का नाही, आणि आपल्या ताईंना माहिती आहे, दादालाही माहिती असेल, पण आता दादा नाहीये. त्यामुळे हे जे 4 प्रादेशिक पक्ष आहेत, ज्यांनी प्रादेशिकतेची धुरा वाहणं अपेक्षित होतं, ते आता त्यांच्या अस्तित्वासाठी झगडत आहेत. बाबासाहेबांच्या नावाचा वारसा चालवणारे जे अनेक पक्ष आहेत, या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचं काही सांस्कृतिक राजकारण उभं राहणं शक्य आहे का, आणि त्याचा वाचणाऱ्या विचार करणाऱ्या माणसांची काही सांधा आहे का, ह्या एका मुद्द्यावर मी 2 मिनिटं बोलतो. कारण मला तू 45 मिनिटं दिली आहेस, माझी 2 मिनिटं राहिले, म्हणून संपव. तर मला असं वाटतं की जे मराठी कारण, महाराष्ट्र धर्म याच्याबद्दल माझ्यासारखा कार्यकर्ता बोलतो, मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये सर्व जाती धर्माचा मराठी भाषा बोलणारा जो माणूस आहे, त्या सगळ्याचं स्वतःच एक विचाराधिष्ठित अशा प्रकारचं सांस्कृतिक राजकारण उभं राहू शकतं आणि राहिलं पाहिजे. आतापर्यंत ते उभं राहिलं नाही, याच्यात चूक जनतेची नाहीये. ज्यांनी ती वैचारिक मांडणी केली त्यांच्या आकलनाचे दोष आहे. आपण काय म्हटलं की नाही, हिंदू म्हणल्याशिवाय आपला माणूस एकत्रच येत नाही. पण तुम्ही ज्या पद्धतीनं मुंबईत ऑपरेट करता त्या पद्धतीनं औरंगाबादला ऑपरेट केलं तर चालणार नाही. आता औरंगाबाद म्हणलेलं पण लोकांना चालणार नाही. त्यामुळे मी छत्रपती संभाजीनगर असं म्हणून घेतो आता. कारण काय आहे लोकांचं, मग तू काय औरंग्याची अवलाद आहेस का, हे खाली वाचायची एक मानसिक तयारी ठेवायला लागते. तुम्ही काहीही वाचा किंवा न वाचा, अमुक माणूस औरंग्याची अवलाद आहे याचा डीएनए रिपोर्ट तुमच्याकडे येतोच. आणि असं तुम्ही कोणतं वाक्य तुमच्या भाषणात वापरता याच्यावरून तुम्ही औरंग्याची पिलावळ आहात का हिंदुत्वाचे वारसदार आहात हे कळण्याचा एक अत्यंत सोपा फॉर्म्युला आपल्या माणसाने शोधून काढलेला आहे. आत्ताच्या घडीला हा जो बुद्धिमांद्य आलेल्या पाशवी बहुमतवाल्या लोकांचा वर्ग आपल्याकडे सत्तेत आहे, हे ट्रिपल इंजिन वाले लोक आहेत बघा, जे सध्या अमरपट्टा लावल्यासारखे आपल्या समोर हिंडताना दिसतात. नेहरूंचं सरकार गेलं, इंदिरा गांधींचं सरकार गेलं, 404 जागा मिळालेल्या राजीव गांधीचं 4 वर्षामध्ये सरकार गेलं, वाजपेयींची 3 सरकार गेली. त्यांचंही सरकार जाईल, पण त्याच्यासाठीचा विचार तुम्हाला पारंपरिक चौकटीच्या बाहेरचा केला पाहिजे. आणि तो करताना महाराष्ट्राच्या इतिहासाचं नव्यानं वाचन केलं पाहिजे. सतत सह्याद्रीनं हिमालयाच्या मदतीला धावून गेलं पाहिजे. या भावनेतनं बाहेर येण्याची गरज आहे. हिमालयाचं बघून घे, तो त्यांचा प्रॉब्लेम आहे. हिमालय विस्कळीत झाला, हिमालयाचं स्खलन झालं तर उत्तराखंडातले लोक पाहतील, त्यांचं ते पाहतील. आपण पहिल्यांदा काय पाहायचं, सह्याद्री खचतोय की नाही हे अत्यंतिक अलंकारिक आहे बघा. म्हणजे तुकार बोलतोय मी हे वाक्य तुम्हाला सांगतो. पण असं काय आहे की असं एखादं वाक्य सांगितल्याशिवाय लोक जी शेवटी किंवा कुठेतरी मध्ये बसून थोडी निद्रिस्त झालेली असतात, त्यांना थोडं पटकन अलर्ट पण होता येत नाही. तर काय करता आलं पाहिजे, तर मला असं वाटतं की आपण महाराष्ट्राच्या पुरता विचार अनअपोलोजेटिकली केला पाहिजे. अनअपोलोजेटिकली केला पाहिजे. महाराष्ट्र हेच राष्ट्र आहे असं मी व्यक्तिशः मानतो. तू ते विकास मानायला पाहिजे असं मानलं पाहिजे विशाल असं नाही, कारण तू आयोजक आहेस, तुला धरतील लोक. मी वक्ता आहे, तो हे म्हण त्याचं बोलणं होतं, त्याचं तो बोलला आणि निघून गेला. त्यामुळे आयोजकाला ह्याच्यात गुंतवत नाही. माझं असं म्हणणं आहे, महाराष्ट्र हे राष्ट्र आहे या भावनेनं सगळ्या आपल्या आतापर्यंतच्या परंपरेचा विचार केला पाहिजे. आणि सातवाहनापासून संयुक्त महाराष्ट्रापर्यंत विचार करायचा तर केवळ पूर्ण गौरवात रमण्यापेक्षा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचं दुसरं पान 2026च्या नंतर उलटणं शक्य आहे का? आणि ज्यांनी पहिलं पान उलटलं ते सगळे वाचणारे लोक होते, विचार करणारे लोक होते. हा योगायोग नाहीये. डांग्यांपासून, एसएम पासून, अत्र्यांपासून, वारा कोठारींपासून, प्रबोधनकरांपासून, उद्धवराव पाटलांपासून सगळे लोक
वाचणारे आणि चिकित्सक विचार करणारे लोक होते. अशा चिकित्सक विचार करणाऱ्या लोकांचा वारसा आपण सांगू शकतो का, हा एक आपण विचार करायला पाहिजे असं मला वाटतं. आणि ते जर आपण करू शकलो तर महाराष्ट्राचं चित्र पालटू शकतं. म्हणजे 4 लोकांनी पुस्तकं वाचली म्हणून चित्र पालटत नाही, 4 लोकांनी मराठीतनं व्यवहार केला म्हणून पालटत नाही. हजारो माणसांनी एकाच वेळेला एकाच ताकदीने अशा प्रकारचं काम केलं तर इतिहास कुस बदलतो असा आतापर्यंतचा अनुभव आहे. शिवाजी महाराजांना ते शक्य झालं कारण तो द्रष्टा माणूस होता. तुमच्या माझ्यासारख्या सामान्य क्षमतेच्या माणसांना तशा प्रकारचं काही जमवायचं तर जास्त श्रम करावे लागतात, कारण आपला उपजत वकूफ जो आहे तो कमी असतो आणि म्हणून जास्त श्रम करावे लागतात. अशा प्रकारचं काम करण्याची क्षमता सर्व वाचणाऱ्या लोकांना मिळावी आणि वाचणाऱ्यांनी कामं करावी, कामं करणाऱ्यांनी वाचावं, विचार करावा आणि अशा प्रकारचं दुभंगलेपण समाजात राहिलं असेल तर ते जावं, अशा प्रकारची मी सदिच्छा व्यक्त करतो. तुम्ही सगळ्यांनी शांतपणाने ऐकून घेतलं, मी तुमचाही मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद. जय मराठी, जय महाराष्ट्र. की गेल्या कितीतरी वर्षांमध्ये आपल्याकडे लोकलढा होणं खूप कठीण झालं आहे. म्हणजे मेधाताईंचा तुम्ही संघर्ष पाहिलात तर त्यांनी पाण्याच्या प्रश्नासाठी खूप मोठ्या प्रमाणावर तुम्हाला काम केलेलं दिसतं. मधल्या काळामध्ये तुम्हाला असं दिसतं की संस्थांनी चळवळींना इव्हेंटचं रूप दिलेलं आहे. म्हणजे अनेकदा असं होतं की कार्यक्रमाला 10च माणसं असतात. तुम्ही साधं चेक करून बघा की चळवळीच्या बैठका अनेक ठिकाणी होतात ना, तो फोटो जे येतात बघा ते स्टेजचे फोटो येतात, समोरचे येत नाहीत. समोरचे फोटो जेव्हा येत नाहीत ना तेव्हा समोर बहुतेक फार कोणी नाहीये हे तुमच्या लक्षात येतं. तर आता असं झालंय की चळवळींचं इव्हेंटमध्ये रूपांतर झाल्यामुळे आणि गेल्या काही वर्षामध्ये सरकारने लढे करणं हे हळूहळू कठीण करून ठेवलेलं आहे. आता जनसुरक्षा कायदा यांनी आपल्याकडे आणला, तुम्ही तुमच्यापैकी काही लोकांनी वाचलं असेल. काही लोकांना आपल्याकडे असं वाटतं की जे कोणी अर्बन नक्षल आहेत त्यांच्याच विरोधामध्ये हे सगळं केलं जाईल. पण मी तुम्हाला सांगतो, 1 महिन्यापूर्वी माझ्या विद्यापीठाच्या सिनेटमध्ये चर्चा झाली की हा अर्बन नक्षल आहे कारण तो राज्याच्या मुख्यमंत्र्यांना टोमणे मारतो. हे रेकॉर्डवरचं वाक्य आहे. म्हणजे याच्यात मी तुम्हाला काही अतिशयोक्ती सांगत नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना टोमणे मारतो, मराठी अमराठी वाद निर्माण करतो. त्यामुळे हे विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये शहरी नक्षल तर आलेले नाहीत ना, अशा प्रकारचा स्थगन प्रस्ताव एका शिवसेनेतनं भाजपमध्ये गेलेल्या बाईने मांडला. त्याच्यावर चर्चा झाली, वाद झाला आणि तो त्यांचा स्थगन प्रस्ताव त्यांना मागे घ्यावा लागला. पण मागे घ्यावा लागला म्हणजे हे लोक गप्प बसतील असं नाहीये. प्रश्न असा आहे की अशा प्रकारे अनेक माणसं महाराष्ट्रामध्ये संघर्ष करत असतील तर त्या संघर्ष करणाऱ्या माणसांच्या मागे उभं राहण्याची महाराष्ट्राची मानसिकता आहे का? मला खूप लोक विचारतात, तुला कसं परवडतं, तू प्राध्यापक आहेस, तू कसा काय बोलतोस. म्हणजे लोकांना असं वाटतं की ह्याला अजून काढलं कसं नाहीये. त्यामुळे मला त्यांना असं प्रतिप्रश्न असा असतो की मी काढलं जावं अशी तुमची इच्छा आहे का काढलं नाही याच्याबद्दल असमाधान आहे, हे मला कळत नाही लोकांचं. आयडियली लोकांनी काय म्हटलं पाहिजे की तुझ्यासारखा माणूस जर धाडसाने काही करतोय तर तुला काही त्रास झाला तर सोबत राहू. पण हे फेसबुकवर लोक लिहितात बघा, विशेषतः पुरोगाम्यांमध्ये अशी एक पद्धत आहे, सोबत आहे, सोबतीची खात्री, असं लिहिणाऱ्या माणसांचा तुम्ही धसकाच घेतलेला आहे. असं ते सोबत आहे, सोबतीची खात्री वगैरे जे म्हणतात ना, ते तुम्हाला जेव्हा रट्टे पडतात तेव्हा तुमच्या अवतीभोवती पण नसतात. त्यामुळे तुमची जर खरंच सोबतीची खात्री असेल ना तर तुम्ही आंदोलन करणाऱ्या लोकांच्या सोबतच राहिलं पाहिजे आणि तिथे तुम्ही आंदोलन करा, मग तुमच्यावर केस होईल, तेव्हा मी फेसबुकवर पोस्ट लिहून त्याच्या लाईक मिळवेल. या प्रकारच्या मित्रमैत्रिणींची मला काही गरज नाहीये, म्हणजे माझ्यासारख्याला नाहीये. याचं कारण तुरुंगात मला एकट्यालाच जावं लागणार आहे, नोकरी गेली तर माझी एकट्याची जाणार आहे. याच्याबद्दल मी कोणावर मेहरबानी करत नाही, मी ठरवून करतो आहे. मला माहित आहे की मला हे करायचं आहे, मराठीच्या कामासाठी मी स्वतःच आयुष्य पणाला लावण्याची माझी इच्छा आहे. त्याच्या बाबतीत काही मी कुणावर उद्गार करतोय असं नाही. पण ज्या समाजासाठी आपण करतो त्या समाजाने फक्त मरणोत्तरच आपलं कौतुक करावं असं मला वाटत नाही. आणि त्यामुळे अनेक अशी माणसं तुम्हाला दिसतील की जी वैफल्यग्रस्त झाली आहे. बुद्धिमान खूप आहे, वैफल्यग्रस्त झालीये कारण त्यांनी रक्त ओकलंय आणि समाजाला त्याचा पत्ताच नाही.
मला असं वाटतं की त्या मानानेच तर मी थोडा फॉर्च्युनेट असा आहे की गेल्या वर्षभरामध्ये आम्ही केलेल्या कामाला प्रतिसाद लोकांचा खूप लाभला. म्हणजे लोक किमान ऐकतायत, पाहतायत आणि लोक असं म्हणतात की मी शेअर करतो. आता काय झालंय की शेअर करणं हे एक कामच झालंय. म्हणजे शेअर करणं, अधिक लोकांना फॉरवर्ड करणं हे, पण शेअर करणं हे व्हर्च्युअल काम आहे. काम करणं हेच काम आहे. हे आपल्या नीट लक्षात येण्याची गरज आहे. त्यामुळे मी जे मराठी कारण आणि महाराष्ट्र धर्म म्हणतोय हे यानंतरच्या काळामध्ये कदाचित माझ्यासारख्या माणसांच्या हयातीत, जर आपण म्हणजे भाग्य ह्या शब्दावर माझा विश्वास नसल्यामुळे मी तो वापरत नाही, पण कदाचित लोकांचं सहकार्य मिळालं तर आमच्या हयातीत, नाहीतर किमान पुढच्या पिढीच्या दरम्यान तरी महाराष्ट्र धर्माचा लोकलढा उभा राहिला पाहिजे असं मला वाटतं. आणि तो आत्ताच्या मराठी कारणाच्या घडलेल्या सगळ्या चुकांवर मात करून उभा राहू शकतो. आणि मग त्यामध्ये आंबेडकरवाद्यालाही स्वतःचा तितकाच स्टेक वाटला पाहिजे, हमीद दलवाईंना मानणाऱ्या मुसलमानाला पण त्याचा तितकाच स्टेक वाटला पाहिजे. तसा स्टेक जर वाटला तर आपण काहीतरी बरं करू असं होईल. नाही तर हमीद दलवाईंची आपण जयंती साजरी करायची आणि निवडणुकांमध्ये तिकीट देताना मात्र वहाबी मुसलमानाला द्यायची. या प्रकारचा दुटप्पीपणा करून महाराष्ट्र धर्माचं राजकारण करता येणार नाही. एक मी माझ्या परीनं जे करतो आहे ते म्हणजे महाराष्ट्र धर्म, ज्याच्याबद्दल राजाराम शास्त्रींनी पण लिहिलंय, आधी पण लिहिलं गेलेलं आहे, तो या नव्या काळामध्ये काय असावा याची एक काही मांडणी करण्याचा मी प्रयत्न करतो आहे, जे आता कच्च्या रूपात आहे. कारण मी बोलतो आहे आणि लिहितो आहे, त्यामुळे येत्या वर्षभरामध्ये कदाचित त्या लिखाणाला थोडासा अधिक आकार येईल आणि तो आकार आला तर अधिक लोकांच्या पुढे मला ते मांडता येईल.